चला तर मुलांना आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 51. फर्स्ट क्वेश्चन आहे यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. तर आपल्याला इकडे फॉर्म्युलाचा यूज करून बायोनॉमियल दिलेले आहे तिथे ते आपण सॉल्व करू शकतो. एक्स प्लस वाय आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलेला आहे एक्स मायनस वाय. यामध्ये फर्स्ट टर्म जी आहे दोघांची इक्वल आहे, सेकंड टर्म दोघांची इक्वल आहे. चला तर मग फर्स्ट टर्म राईट करूया. एक्स एक्स स्क्वेअर आणि इथे मायनस आणि प्लस आहे म्हणजे काय, मायनस प्लस म्हणजे काय मायनस. सेकंड टर्म काय आहे वाय आणि वाय स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीने आपण राईट करून घेतलेलं आहे. तर याचं जे आन्सर आहे तेच आन्सर आहे एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे झालं फायनल आन्सर. एवढं सोपं आहे पहा. सेकंड आहे 3x मायनस 5 3x प्लस 5. तर इथे मायनस आणि प्लस आहे, मायनस प्लस म्हणजे काय मायनस. ठीक आहे, फर्स्ट टर्म राईट करूया. 3xचा स्क्वेअर मायनस मायनस प्लस मायनस आणि 5 आहे 5चा स्क्वेअर. तर इथे 3चा स्क्वेअर किती आहे 9x स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर किती आहे 25. म्हणजेच आपला आन्सर काय आलं 3x मायनस 5. म्हणजेच आपला आन्सर काय आलं 3x मायनस 5. 3x प्लस 5 इज इक्वल टू 9x स्क्वेअर मायनस 25. हे आलं आपलं फायनल आन्सर. थर्ड नंबरचा आहे a प्लस 6. सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे a मायनस 6. फर्स्ट टर्म आहे आपली एचा स्क्वेअर प्लस मायनस आहे मायनस. सेकंड टर्म आहे 6चा स्क्वेअर. त्यानंतर एचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 6चा स्क्वेअर 36. तर आन्सर आपला आलेला आहे ए प्लस 6 ए मायनस 6 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 36. हे झालं आपलं फायनल आन्सर. याला आपण असं ब्रॅकेट करून राईट करा म्हणजे व्यवस्थित दिसतं. एक्झाममध्ये व्यवस्थित पद्धतीने जेवढं तुम्ही आन्सर मांडाल तेवढं तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील. त्यानंतर एक्स मायनस एक्स अपॉन 5 प्लस 6 आणि एक्स अपॉन 5 मायनस 6. तर इथे फर्स्ट टर्म काय आहे एक्स अपॉन 5. याचा स्क्वेअर प्लस मायनस आहे मायनस येणार आणि सेकंड टर्म काय आहे 6 आहे 6चा स्क्वेअर. आता या दोघांना एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर 25. त्यानंतर 6चा स्क्वेअर 36. हे झालं तुमचं आन्सर. एक्स अपॉन 5 प्लस 6 आणि सेकंड आहे एक्स अपॉन 5 मायनस 6 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 25 मायनस 36. हे झालं आन्सर फायनल. क्वेश्चन नंबर 2 आहे यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आता इथे आपल्याला नंबर दिलेले आहेत आणि या नंबरचे सुद्धा आपल्याला याच फॉर्म्युल्याचा यूज करून याचे आन्सर फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट आपल्याला दिलेला आहे 502 मल्टिप्लाय 400 आणि 98. तर इथे सुद्धा आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. तर याला 502 याला आपण बायनॉमियल फॉर्ममध्ये राईट करूया. 500 प्लस 2 आणि सेकंड इथे 500 आहे 500मधून 2 सबट्रॅक्ट केले तर 498. मग 500 मायनस 2. तर इथे पहा इथे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म आता इक्वल झालेले आहेत. आता आपण फॉर्म्युलाचा यूज आपल्या करू शकतो. तर आता फर्स्ट टर्म बाहेर घेतली 500चा स्क्वेअर मायनस प्लस आहे म्हणून इथे मायनस. त्यानंतर 2चा स्क्वेअर घेतला. आता इथे 500चा स्क्वेअर म्हणजे काय 2 5 5 25. 2 झिरोचे किती होणार 4 झिरो झाले. सबट्रॅक्ट 2चा स्क्वेअर 4. आता आपण इथे सबट्रॅक्शन करूया ह्यांचं. ठीक आहे, 2,50,000 त्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत काय 4 सबट्रॅक्ट करायचे आहेत. तर आता इथे सबट्रॅक्शन करताना इथे आपल्याला काय पाहिजे इकडून घ्यायचं आहे आपल्याला बॉरो करावा लागेल. तर आता इथे ह्याच्याकडे नाही ह्याच्याकडे पण नाही याच्याकडे पण नाही. मग ह्याच्याकडून ह्याने घेतला तर इथे राहिले 4 इथे झाले 10. आता ह्याने काय केलं याच्याकडून घेतला परत याच्याकडे राहिले 9
परत याच्याकडून ह्याने घेतला, याच्याकडे सुद्धा राहिले 9. परत याने याला दिला, याच्याकडे सुद्धा राहिले 9. इथे किती झाले 10. 10मधून 4 गेले 6. 9 ॲज इट इज, 9 ॲज इट इज, परत 9 ॲज इट इज आणि 4 ऑल्सो ॲज इट इज आणि इथे 2. म्हणजे किती आन्सर आलं किती आन्सर आलं आपलं 2,49,996. म्हणजेच 502 मल्टिप्लाय 498 इज इक्वल टू 2,49,996. 97 मल्टिप्लाय 103. तर आता 97ला आपण असं लिहू शकतो 100 मायनस 3 आणि 103ला आपण या पद्धतीने लिहू शकतो. मायनस आणि प्लस आलेला आहे म्हणजे फॉर्म्युलाचा आता आपण इथे यूज करूया. तर फर्स्ट टर्म काय आहे 100 आहे म्हणजे 100चा स्क्वेअर. सेकंड मायनस प्लस आहे म्हणजे मायनस. सेकंड टर्म काय आहे 3चा स्क्वेअर. तर इथे 100चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 आणि 100चा इथे 2 0 आहेत म्हणजे किती डबल होणार 40. 3चा स्क्वेअर किती 9. ठीक आहे. आता आपल्याला 10,000मधून 9 सबट्रॅक्ट करायचे, 9 सबट्रॅक्ट करायचे आहेत. ठीक आहे. तर इथे 10 होणार, इकडे 9 9 9. ओके. तर आता इथे 10मधून 9 सबट्रॅक्ट केले 1. 9 ॲज इट इज, 9 ॲज इट इज आणि 9सुद्धा ॲज इट इज. हा 1 याने याला दिला होता म्हणून इथे सुद्धा काही नाही. म्हणजेच काय आन्सर आलं 9,991. तर 97 मल्टिप्लाय 103 इज इक्वल टू काय आन्सर आलं 9,991. नंबरचा क्वेश्चन आहे 54 मल्टिप्लाय 46. तर इथे 54ला आपण कसं राईट करू शकतो 50 प्लस 4 आणि 46ला कसं लिहू शकतो 50 मायनस 4. ठीक आहे. आता हे आपले बायनॉमियल तयार झाले. फर्स्ट टर्म काय आहे 50, मग 50चा स्क्वेअर प्लस मायनस प्लस आहे मायनस 4चा स्क्वेअर. ठीक आहे. 50चा स्क्वेअर 5 5 25 आणि 0चे 00. सबट्रॅक्ट 4चा स्क्वेअर 16. आता आपल्याला 2,500मधून सबट्रॅक्ट काय करायचं आहे 16. ठीक आहे. आता इथे सबट्रॅक्ट होत नाही बरोबर, इथे झाला 10 आणि याच्याकडे पण 0 नाही आहे, याच्याकडे पण नंबर नाही आहे. मग ह्याकडनं घेतला, याच्याकडे झाले 10, याने ह्याला दिला 1 बरोबर आणि याच्याकडे राहिले किती 4. आता 10मधून 6 गेले किती 4. 9मधून 1 गेला किती 8. 4 ॲज इट इज आणि 2सुद्धा ॲज इट इज. म्हणजेच याचा आन्सर काय आलेलं आहे आपलं 2,484. मग फायनल आन्सर राईट करूया 54 मल्टिप्लाय 46 इज इक्वल टू 2,484. 98 मल्टिप्लाय 102. आता 98ला आपण पॉलिनॉमियल फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो 100 मायनस 2 मल्टिप्लाय त्यानंतर 100ला 102ला कसं लिहू शकतो 100 प्लस 2. तर इथे फर्स्ट टर्म आहे 100चा स्क्वेअर. सेकंड टर्म काय आहे 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर काय येणार 0 0 0 0 आणि 1चा स्क्वेअर 1 मायनस 2चा स्क्वेअर 4. तर इथे आन्सर करूया आता 10,000मधून सबट्रॅक्ट करायचे आहेत किती 4. तर इथे काय होणार, इथे राहणार 10 आणि इकडे 9 9 आणि इथे सुद्धा 9. हा 1 आपण याला दिला. तर आता इथे किती राहिले 10मधून 4 सबट्रॅक्ट केले 6 9 9 आणि 9 ॲज इट इज. 9,996. 98 मल्टिप्लाय 102 इज इक्वल टू 9,996. हे आपलं फायनल ॲन्सर. ठीक आहे.